श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज बनवूया सुक्कं मटण. सुक्कं म्हणजे ग्रेव्हीवाला, म्हणजे सुक्कं मटण, म्हणजे रश्शाचं नाही, म्हणजे वाटण नाही वापरणार आहोत आपण याला. त्याला म्हणतात सुक्कं मटण. तर बघा, हे मी 1 किलो मटण घेतलेलं आहे बोकडाचं. ते छान धुवून स्वच्छ तुकडे वगैरे करून स्वच्छ केलेलं आहे. आता त्यासाठी लागणारं साहित्य बघू आपण. त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक अशी मीडियम वाटी भरून आलं लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, पेस्ट घेतलेली आहे. आलं लसूण मिरची, त्याच्यात लसूण जास्ती आहे. आलं आणि लसूण त्या आपल्या आवडीप्रमाणे तिखट करायचं. मिरची आणि कांदे घेतलेत मी बारीक कापून. इथे 4 ते 5 कांदे घ्यायचे, मोठे कापून घेतलेले आहेत. हळद घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून. आणि एवढी वाटी, पाऊण वाटी साधारण मसाला घेतला. म्हणजे साधारण 5-6 टेबलस्पून आहे. आणि 2 टेबलस्पून गरम मसाला घेतला आहे. चला आता आपण करायला घेऊ. आणि तेल घेतलेलं आहे. मी गॅस चालू केला आहे आणि टोप ठेवलेलं आहे गॅसवर. आता आपण तेल घालून घेऊया. आता तेल घालू. बघा, 1 पळी, 2 पळी, 3, 4, 5 ते 6 साधारण लागतात पळी. बघूया, अजून एक पळी घालूया. एक 6 पळी लागतो. चला आता आपण करायला. आता आपण आलं लसूणची पेस्ट घालूया. आलं लसूण भरपूर घालायचं, छान टेस्ट लागते. पण याला आपण वाटण नाही वापरणार आहोत सुकं खोबऱ्याचं. जे काय ते आलं लसूण मिरची आणि कांदा. जरा आलं लसूण चांगलं परतून घ्यायचं. तेलावर गॅसची फ्लेम फास्ट आहे, म्हणजे फुल आहे. आणि लसूण परतलेलं आहे चांगलं. आता आपण कांदा घालून घेऊया. बघा, कांदा आहे तो घालून घेऊ. कांदा पण चांगला तेलावरती चांगला परतून घ्यायचा. कांदा पण तेलावर चांगला असा परतून घ्यायचा. बघा, तेलावर परतून घ्यायचा कांदा तेलावर चांगला परतून घेतला. आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि हळद घालून घेऊ आपण. हळद आणि मसाला बघा जसा आवडेल तसा घाला. कोणाला तिखट आवडतं, कोणाला कमी तिखट आवडतं, त्याप्रमाणे तुम्ही मसाला घालू शकता. आता गॅसची फ्लेम परत फास्ट करायची आणि मसाला पण चांगला सोटवून घ्यायचा. मसाला चांगला परतून झाला आहे. मला थोडा कमी वाटतो म्हणून मी अजून थोडा मसाला घालते. तुम्हाला जर कमी पाहिजे तर तुम्ही कमीच टाका. बघा, मसाला चांगला परतून घेऊचा. मस्त असा मसाला परतून घ्यायचा. आता मसाला चांगला परतून झालेला आहे. तर तेल सुटले. बघा, मटण घालून घेऊया. बघा, 1 किलो मटण साफ स्वच्छ धुवून मी तुकडे करून घेतलेले. आपल्याला जसे पाहिजे तसे तुकडे करून घ्या. मटण ह्याची फ्लेम फास्ट करायची आणि मटण हे चांगलं तेलावरती चांगलं कांद्यावर असं परतून द्यायचं. सगळा मसाला तो त्याला लागला गेला पाहिजे. ह्याची फ्लेम फास्ट ठेवायची आणि चांगला मसाला लावून घ्यायचा कांद्यावर, म्हणजे मटणाला लावून घ्यायचं. सगळं पाणी न घालता सगळं लावून घ्यायचं. मस्त लागते हे मटण. भाकरीवर, चपातीवर मस्त सुक्कं मटण. हे चांगलं असं परतून झालं. आता गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आणि याच्यावरती आपल्याला पाणी ठेवून
शिजत म्हणजे जरा वेळ ठेवायचं असं, मग शिजत ठेवू पाणी घालून. पाणी न घालता आपण ह्याची फ्लेम मिडियम टू लोवर ठेवायची आणि वरती असं पाणी ठेवायचं आणि थोडा वेळ ठेवायचं, एक 10 मिनटं ठेवायचं. 10 मिनिटांनी आता बघूया आपण. आता गॅसची फ्लेम फास्ट करायची आपल्याला, आधी कालका मारून घेऊ. आता गॅसची फ्लेम फास्ट करूया. फास्ट करूया गॅसची फ्लेम. पुन्हा आता चांगलं असं तेलाला सगळं मटण ते लावून घ्यायचं मस्त मसाल्याला. म्हणजे तो मसाला सगळा मटणामध्ये चांगला मुरतो तो. पुन्हा आपण ठेवूया गॅसची फ्लेम, पुन्हा मिडियम टू लोवर करायची आणि जरा राहून दे बघूया. तर गॅसची फ्लेम फास्ट करूया. चांगला असा कालका मारून घ्यायचा चालेल. शक्यतो जाड गुळाचं तूप घ्या म्हणजे कांदा खाली लागणार नाही. कांदा करपून नाही द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे मग मटणाला वास येतो. आता आपण हा पाणी घालून घेऊया. हा जो झाकणात ठेवला आहे तो घालूया. आणि गॅसची फ्लेम फास्टच ठेवून वरती पुन्हा झाकण ठेवूया आणि वरती पुन्हा पाणी घालून ठेवू. आता गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि इकडे उभं राहायचं आणि 5-1 मिनिटांनी पुन्हा आपण झाकण काढून कलथा मारून बघूया. गॅसची फ्लेम फास्टच आहे. आता आपण पुन्हा कलथा मारून घेऊ. आपल्याला शिजत ठेवायचे मटण, आपण शिजत ठेवूया मटण. त्यासाठी आपल्याला पाणी घालावं लागेल. शिजण्यासाठी पाणी पाहिजे. बघा पाणी घालून घेऊ. आता सध्या घालायचं पाणी आणि मग तो आटवायचा आपल्याला. पाणी चांगलं शिजून दे, चांगलं शिजवायला पाहिजे मग पाणी घालायचं. आता मी शिजत ठेवलेलं आहे, पाणी घातलेलं आहे आणि आता पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवून झाकणावरती पाणी ठेवून आपण शिजत ठेवायचे. बघा आता आपण शिजत ठेवू आणि मध्ये मध्ये बघत राहायचं पाणी आटले का. पाणी म्हणजे सुक्कं होत आलं का पाणी टाकायचं. शिजले का बघायचं. शिजेपर्यंत आपल्याला ते बघत राहायचे. शिजेपर्यंत सुक्कं झालं का पाणी टाकून शिजत ठेवायचं. तर बघा आता गॅसची फ्लेम तुम्ही जर इकडे असतील तर फास्ट ठेवा, नाही तर मीडियम टू हायवर ठेवायची. मीडियम टू हायवर ठेवायची आणि लक्ष ठेवायचं. जर कुकरला शिजून घ्यायचं असेल मटण तर तुम्ही नुसतं मटण धुवून स्वच्छ कुकरला शिजून घेऊन अशाच पद्धतीने हे करायचं. कांदा वगैरे मसाला त्याच्यावरती मटण घालून अशाच पद्धतीने करा तर छान. पण अशा पद्धतीने केलेलं जास्ती टेस्ट लागते कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा. असं छान लागतं, त्यामुळे नक्की असं आपण बघूया. आता कांद्याचं सगळं पाणी वळलं. आपण पाणी तर घातलेलंच आहे आणि कांद्याचं पण पाणी वळलेलं आहे बघा. आता हे चांगलं शिजेल, पाण्यामुळे चांगलं शिजेल. आता याला असंच शिजवून द्यायचं आणि मग मीठ नाही टाकायचं. शिजल्याशिवाय मीठ घालायचंच नाही. आपण नंतर मीठ घालून घेऊया. आता आपण हा गरम मसाला आहे ना तो घालून घेऊ. चांगला गरम मसाला टाकला आणि पुन्हा ढवळून आपण आता हे शिजत ठेवूया. चांगलं मस्त शिजवून द्यायचं आणि मग शिजलं का मग मीठ घालायचं. मध्ये मध्ये बघत राहायचं पाणी संपले का. शिजेपर्यंत आपण बघत राहायचं. चला आता मी शिजत ठेवले. चला तर आपण बघूया आता. बघा आता पाणी कसं आटत आलेलं आहे. बघा आता सुक्कं होत चाललेलं आहे. असं सुक्कं होत चाललं. आता आपण बघूया मटण शिजलं का. एखादा खडा काढून बघायचा मटण शिजलं का. मी तुम्हाला दाखवते. हा गरम आहे बघा. हे बघा
गरम आहे, पण शिजलेलं आहे मटण. गरम आहे त्याच्यामुळे जरा थंड होऊन दे, मी तुम्हाला दाखवते. बघा, हे बघा मटण आता शिजलेलं आहे. बघा, हे बघा. आता या स्टेजला आपण मीठ टाकायचे. झालेलं आहे ते आता, म्हणजे शिजले चांगलं. अजून एक ठेवूया आपण जरा 10 मिनटं. आता आपण मीठ घालून घेऊ. थांबा, मला दुसरा पण पीस काढून दाखवते. जरा थंड होऊन दे, तोपर्यंत आपण मीठ घालून घेऊया. आता आपण मीठ घालूया. चवीनुसार मीठ घालायचे बघा, एकदम टाकू नका, ती खारट चव बरी नाही लागत. अंदाजे व्यवस्थित झाला. लागलं तर टाकता येतं, पण एकदम टाकू नका. आता पुन्हा आपण मीठ घालून याच्यावरती झाकण ठेवूया आणि मीडियम टू लोवर ठेवूया. आता हे बघा, हा दुसरा दाखवते बघा. शिजला आहे पूर्ण त्याचं. हे बघा, असं लगेच हे होतं आहे, पूर्ण असं मोडला जातो आहे बघा. शिजलेलं आहे बघा, पूर्ण हे झालेलं आहे. त्यामुळे आता एकदम असं सुक्कसारखं झालं का झालं. हे बघा, बघूया आता आपण. बघा, आता मस्त तेल सुटलेलं आहे की नाही, छान झालेलं आहे बघा मटण. अगदी परफेक्ट लागलं वगैरे काहीच नाही आहे. छान मटण झालेलं, भाकरीवर एक नंबर झालेलं आहे आता मटण. आता वरून थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची, वरून थोडी कोथिंबीर. मस्त एक नंबर. आपण गॅस बंद करूया. झालेलं आहे, आपण काढून घेऊ. तर बघा, जरा झाकण ठेवलेलं झालेलं आहे मस्तपैकी. बघा, मस्त तेल वगैरे मस्त सुटलेलं आहे. जास्ती पण तेल नाही आहे बघा, अगदी परफेक्ट झालेलं आहे. नाही तर पक्क तेल वगैरे होतं. आता आपण काढून घेऊया. मस्त अशा प्रकारे तुम्ही मटण केलं ना, तुम्हाला खूप आवडेल बघा. तुम्ही भाकरीवर एक नंबर लागतं मटण. हे नळी, मटण म्हणजे नळी तर पाहिजेच. नळी खाणाऱ्यांना माहिती आहे नळी. तर बघा, अशा प्रकारे आपलं मस्त ग्रेव्हीवालं सुकं मटण तयार आहे. बघा, एक नंबर झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे मटण, बोकडाचं मटण. एक नंबर झालेलं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. वरून मस्तपैकी अशी कोथिंबीर घालायची. हां हां हां, एक नंबर मटण. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.